बोट उलटली, बोटी जर चांगल्या सुविधा असत्या, जॅकेट असते वगैरे, तर ही वाचू शकले असते, 100% वाचू शकले असते. अशा वेळेला काय शासनाकडे काय मागणी? शासनाने या ज्या बोटी वगैरे आहेत का, या पाहिजेत, गरज आहे त्याची, पण अधिकृत पाहिजेत सगळ्या, ज्यांना जॉकेट वगैरे ते सगळे असावं, सुविधा सगळ्या असाव्यात, या सगळ्या गोष्टी शासनाने त्याच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे होतं. हे अनधिकृत चालल्यामुळं घटना घडल्या. आता म्हणजे आता ती मोठी एक हानी झाली आमच्या गावची. एवढी मोठी हानी कधी न भरून येण्यासारखी झाली. एकाच कुटुंबातील 4 व्यक्ती गेले. कृष्णा म्हणणारा जो करता पुरुष घरातला, आपल्या जाधव कुटुंबातला, त्यांची सुविद्य पत्नी कोमलताई, वैभवी म्हणून ती मुलीचं नाव होतं, समर्थ म्हणून लहान मुलगा होता. 4ही मुलं जर शासनाने जे अधिकृत जर असतं, ते त्यांना जे आपण काय म्हणतो जॅकेट वगैरे हे सगळ्या जर सुविधा असत्या, तर त्यातले काय पोहून येणारे तर वाचू शकले असते. गावात बऱ्यापैकी लोक असंच प्रवास करतात इंदापूरला जाताना? नाही, बऱ्यापैकी नाहीत करत. जे तिकडच्या भागामध्ये ज्यांच्या म्हणजे पाहुणे रावळे आहेत तसे जातातच. त्यांना ती जवळ पडतं. 1 तासामध्ये जातो. इकडून जायचं म्हणलं इंदापूर मार्गे 3 तास लागतात. त्या अनुषंगानं मधनं जातात. ते बऱ्याच वर्षापासून त्या लॉन्च चालू आहेत आणि त्यामध्ये लोक म्हणजे पूर्वीपासूनच जातात. म्हणजे बरेच दिवस याआधी जात होते. अपघात अनेक झालेत ना ह्याच्या आधी? झालेत अपघात, तरी पण शासनाने याकडे म्हणजे दुर्लक्षच केलं. म्हणजे ते घ्यायला पाहिजे होतं, म्हणजे त्यानंतर तरी काळजी घ्यायला पाहिजे होती. याआधी बी या गावाची एक घटना घडली. मला वाटतं 1981 साली एक लग्नाच्या अशाच वराडाची घटना घडली होती. खूप जण बुडले. हो, त्याच्यामध्ये पण ते सगळे वाचले होते त्यावेळेला. म्हणजे थोडक्यात हे करणं गरजेचं. हो, गरजेचं आहे, खूप गरजेचं. हे पलीकडे पाहुण्याकडे निघाले होते? हो, पाहुण्याकडे निघाले होते. संध्याकाळी गेले त्यामुळे उशीर? नाही, संध्याकाळी नाही, 5 वाजता गेले होते. बोट उशिरा आली आणि बोट 5 वाजता 5:30ला निघाली. 6च्या आसपास हा अपघात घडला. हो, वारं सुटल्यामुळे झाला हा प्रकार. आता काय नाही, शासनाने आता या गरीब कुटुंबाला मदत दिली पाहिजे. आता अपघात तर होऊन गेलेला आहे, परंतु त्यांचे वडील अतिशय गरीब आहेत. गरीब कुटुंबातील आता चांगल्या माणसाचं बघतो आपण, मोठ्या माणसाची कारवाई ताबडतोब केली जाते. अनेक पथकं इथं आले असते. एखाद्या समजा प्रतिष्ठित जर यांचा मुलगा असता, मुली असते, एवढं कुटुंब जर एका प्रतिष्ठित जर असतं तर किती लोक तिथं आले असती, म्हणजे शासनाने किती सुविधा पुरवल्या असत्या. एक पथक आलं, त्यांनी पण चांगली काळजी घेतली, परंतु एक अजून प्रगती झाली असती किंवा लवकर ते सापडलं असतं. मग गरजेची आहे का? काल निंबाळकर येऊन तिथनं जाहीर नाही करताच निघून गेला ना. काहीतरी जाहीर करायचं असतं ना काल निंबाळकरांनी. हां, ही जी वाहतूक आहे, ह्या वाहतुकीवर शासनाचं नियंत्रण पाहिजे. ही खाजगी वाहतूक आहे, ह्याच्यावर शासकीय नियंत्रण जे आहे, हे शासकीय नियंत्रण गरजेचं आहे. त्याचा मालक कोण आहे, ती लॉन्च चालती कशी, तिला परवानगी आहे का रीतसर, ह्या पण गोष्टी गरजेच्या आहेत ना. शासन म्हणून शासनाची जबाबदारी जर शासन घ्यायला तयार नसेल तर हे गोरगरीब जे आहेत ह्यांनी काय करायचं, कुठं जायचं? मला सांगा, त्यांच्या घरची काय परिस्थिती? हेच करता होता पुरुष करताच ही का करता पुरुष आहे हे. बाकी आता कुटुंब उघड्यावर आलं? मग काय तर उघड्यावर आलं नाही तर काय. आता आईवाडी आता म्हातारी थकलेली वयोवृद्ध, त्यांचं काय आता. शासनाने मदत त्यांना अवश्य करायला पाहिजे आणि बऱ्याच सुधारणा करायला, बोटीमध्ये बऱ्याच सुधारणा करायला पाहिजे. लाईफ जॅकेटशिवाय माणूस तिथे पाण्यात उतरलंच नाही पाहिजे, बोटीवर चढलंच नाही पाहिजे, अशी व्यवस्था पाहिजे. इथं कोणाचंच काही नियंत्रण नाही. आता या गरिबावर एवढा प्रसंग आला आहे, तर शासनाने लक्ष देऊन त्यांना काहीतरी आर्थिक मदत चांगली द्यावी. मागणी आमची की मदत सरकारने द्यावी त्यांना, कारण करता पुरुष होता आणि अतिशय गरीब इथनं तीवर आलेला होता. त्यामुळे सगळ्यांनी आमच्या गावाच्या वतीने सगळ्यांची एकच मागणी की मदत त्याला भरपूर शासनाकडून मिळावी. त्याचं लगेच जाहीर केलं ना. रात्री पुण्यात घटना घडली काल, त्याला लगेच जाहीर केली. चांगली माणसं असली की नाही, गरीबाचं कोण करते तिकडे ते त्यांच्या. मला एक सांगा, या सगळ्या प्रकारात आता शासन मदत करेल हे होईल, पण लोकांचा असा धोकादायक प्रवास कमी होईल असं वाटतंय? नाही, ह्याचे जर सरकारने त्याची सोय केली व्यवस्थित तर लोक जातील, पण त्याची सोयच केली पाहिजे. तिथं जी सुखसोयी जी पाहिजे ना त्या नौकेमध्ये, ती सारी केली पाहिजे सरकारने बी, त्यांनी बी करून. काय करत होता पोरगा, काय करत होता? हा प्लंबर होता, प्लंबिंगचं काम करत होता हा, आणि त्याच्या पाहुण्यांकडे हा गेलेला होता. आणि ह्या बोटी ज्या अवैधरित्या चालतात त्या पहिल्यांदा बंद केल्या पाहिजेत. आणि ह्याच्यामध्ये ज्या बोटी शासनाला चालवायच्यात त्या बोटींना सर्व सुखसुविधा त्यांनी पुरवल्या पाहिजेत. ब्लँकेट पाहिजे, तुमचं जवळ पडते म्हणून जातात, पण त्या अवैधरित्या बोटी नाही चालवल्या पाहिजे. शासनाने याच्यावर कारवाई केली पाहिजे आणि ह्या कुटुंबाला जेवढी होईल तेवढी शासनाने मदत करावी.
हो हे करा त्या गावामध्ये कुगाव गाव आणि झऱ्यामध्ये नाही झालेलं, पूर्ण गावावरती शोककाळ बसला. एवढी गर्दी तुम्ही बघताय ना, अख्खं गाव शोकाकुल आहे. चुलही पेटली नाही. रात्रभर गाड्या कुगावला कळाशीला पळत आहेत सगळ्या, लहान थोरापासून सगळे म्हणजे दुःखीत, भयंकर म्हणजे दुःखी कुटुंब आहे सगळे. तर आपण जर बघितलं तर झरे आणि परिसरातले पंचक्रोशीतले सगळ्या आसपासचे गावची लोक इथं जमलेत. शेकडोच्या संख्येने लोक इथं आहेत. ह्यांचं म्हणणं एकच आहे, या जर बोटी गरज आहे म्हणून चालवायच्या असतील तर ह्याला संपूर्ण सुविधा द्याव्यात. आणि आता जे उघड्यावर पडलेलं गोकुळचं कुटुंब आहे, या गोकुळच्या कुटुंबाला, त्याच्या वृद्ध आईवडिलांना तातडीनं शासकीय मदत जाहीर करावी आणि त्यानंतर त्यांचं पुनर्वसन करता येईल ह्याचा प्रयत्न करावा. हीच गावची भूमिका आहे. गेले 2 दिवसापासून गावात चूल पेटलेली नाही आहे. संपूर्ण गाव या जाधव यांच्या वस्तीपुढं जमा झालेला आहे. थोड्या वेळात त्यांचे मृतदेह तिथून आणले जातील. आता पोस्टमॉर्टमसाठी करमाळ्याला नेण्यात आलेले आहेत आणि आता इथं संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे. अतिशय आक्रोश सगळीकडे दिसतोय. अतिशय हृदयद्रावक परिस्थिती इथं पाहायला मिळते. झऱ्याहून कॅमेरामन सचिन जाडेसह सुनील दिवाण, एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.